श्री स्वामी समर्थ. 15 मे पासून राजासारखे जीवन जगतील या 3 राशींची लोक. सूर्य वृषभ राशीत येताच उघडणार यशाचे दरवाजे, होणार गडगंज श्रीमंत. सूर्याचे वृषभ राशीतील गोचर अनेक लोकांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि आंतरिक शक्ती आणू शकते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्य दर महिन्याला आपली राशी बदलतो. सूर्याच्या गोचराचा व्यक्तित्व, आत्मविश्वास, करिअर, मानसन्मान, नेतृत्व क्षमता आणि शासकीय कामकाजावर महत्त्वपूर्ण परिणाम होतो. पंचांगानुसार 15 मे 2026 रोजी सूर्य मेष राशी सोडून वृषभ राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या या राशी बदलाचा परिणाम सर्व 12 राशींवर होणार असला तरी हे गोचर मेष, सिंह आणि कन्या राशींसाठी विशेषत शुभ ठरू शकते. या काळात व्यक्तींच्या करिअर, आर्थिक स्थिती, दर्जा आणि प्रतिष्ठा तसेच कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. पंचांगानुसार ग्रहांचा राजा सूर्य 15 मे रोजी सकाळी 6:22 वृषभ राशीत प्रवेश करेल. तो 15 जूनपर्यंत या राशीत राहील. सूर्याचे वृषभ राशीतील गोचर अनेक लोकांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि आंतरिक शक्ती आणू शकते. या काळात लोक त्यांच्या वैयक्तिक ध्येयांबद्दल अधिक केंद्रित आणि सक्रिय दिसू शकतात. कोणत्या आहेत त्या नशिबवान राशी बघूया, पण त्याआधी जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण स्वामींची कृपा तिथेच असते जिथे श्रद्धा असते. पहिली राशी आहे मेष राशी. मेष राशींसाठी सूर्याचं गोचर आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरू शकतं. याचं कारण असं की तुमच्या राशीनुसार सूर्य धनस्थानात गोचर करेल. शिवाय तुमच्या राशीनुसार सूर्य 5व्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे हा काळ अनपेक्षित आर्थिक लाभ घेऊन येऊ शकतो. पगारदार व्यावसायिकांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि त्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळण्याची अपेक्षा असू शकते. रखडलेले प्रकल्प किंवा व्यावसायिक उपक्रमांमधील कामांना गती मिळू शकते. शिवाय कुटुंबात शांतता आणि सलोखा नांदेल आणि आत्मविश्वास वाढेल. या काळात केलेल्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. तसेच तुम्हाला तुमच्या मुलांबद्दल चांगली बातमी मिळू शकते. दरम्यान मेष राशीच्या विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमात प्रवेश मिळू शकतो. शनी 12व्या भावात असण्याच्या कारणाने हा सप्ताह तुमच्यासाठी घाई गर्दीचा असेल. यामुळे तुम्हाला तणाव असेल आणि याच कारणाने तुमच्या स्वभावात आक्रमकता पाहिली जाईल आणि तुम्ही प्रत्येक जणांसोबत व्यवस्थित बोलण्यात अपयशी ठराल. राहू 11व्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात आपल्या आर्थिक स्थितीला मजबूत करून धन प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी यशाचा मंत्र हा आहे की त्या लोकांच्या सल्ल्यावरच तुम्हाला आपले पैसे लावले पाहिजे जे मौलिक विचार ठेवतात आणि तुमच्यापेक्षा अधिक अनुभवी असेल. तेव्हाच आपल्या धनाला सुरक्षित करून नफा अर्जित करू शकाल. तुमचा खोडकर स्वभाव सामाजिक मेळीच्या जागेवर तुमच्या लोकप्रियतेत वाढ देईल. यामुळे समाजात तुमच्या मानसन्मानात वृद्धी होण्यासोबतच
तुम्ही बऱ्याच गणमान्य लोकांचे लक्ष आपल्याकडे अधिक आकर्षित करण्यात यशस्वी राहाल. या सप्ताहात तुम्ही करिअरचा विकास हेतू काही चर्चेचे काम किंवा योजनांमध्ये आपला हात टाकू शकता. अशात तुम्हाला या संदर्भातील पाऊल उचलण्याच्या आधी त्या बाबतीत चांगल्या प्रकारे विचार करण्याची आवश्यकता असेल. यामुळे जर आवश्यकता असेल तर तुम्ही आपल्या मोठ्या व्यक्तींची मदतही घेऊ शकता. या आठवड्यात अनेक विद्यार्थ्यांचा करिअरचा आलेख अचानक उंचीवर पोहोचताना दिसेल, ज्यामुळे कुटुंबात तुमची प्रतिष्ठाही वाढेल. तसेच घरातील वडीलधाऱ्यांकडून आशीर्वाद म्हणून आपण शिक्षणासाठी अशी कोणतीही सामग्री मिळू शकता ज्याची आपण बराच काळ वाट पाहत होता. या सप्ताहात तुम्ही सामान्यपेक्षा काही वेगळ्या प्रकारचा प्रेमाचा अनुभव करू शकता, ज्या बाबतीत तुम्ही आपल्या प्रेमीसोबत मोकळेपणाने बोलून आपल्या इच्छा त्यांच्या सक्षम ठेवण्यात यशस्वी व्हाल. कारण या काळात तुम्हा दोघांच्या प्रेमजीवनात आशेचा किरण, नवीन किरण दिसेल. यामुळे तुमचे निराश आयुष्य उत्तम होऊ शकेल. हा सप्ताह तुमच्या जीवनात वर्षा ऋतू समान असेल, जेव्हा तुमच्या जीवनात प्रेमाची काहीही कमी नसेल. यावेळी तुम्ही आणि जीवनसाथीचे अपार प्रेम दाम्पत्य जीवनात बरेच असे आठवणींचे क्षण घेऊन येईल, जेव्हा तुम्ही दोघे आपल्याच एका वेगळ्या जगात आनंदाचे क्षण घालवताना दिसाल. नियमित 41 वेळा ओम नमो नारायण असा जप करा. मेष राशींच्या जातकांसाठी हा आठवडा चांगला राहील. आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही समाधानी राहाल. मात्र अधिक तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम आणि योगासन करणे आवश्यक आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. पैशाची कमतरता भासणार नाही. उत्पन्नात वाढ होईल आणि खर्च सहज पूर्ण होतील. व्यावसायिकांसाठी हा काळ अत्यंत लाभदायक आहे. तुम्ही व्यवसाय उत्तम प्रकारे सांभाळाल आणि मोठा फायदाही त्याचा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांनी थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. शिक्षणाच्या क्षेत्रातही वेळ अनुकूल आहे. अभ्यास केला तर सर्व क्षेत्रात यश मिळेल. मेष राशींच्या जातकांसाठी हे वर्ष प्रामुख्याने आत्मिक शांती मिळवण्याचे वर्ष असेल. मग ते घर असो, ऑफिस असो किंवा मित्रांचे वर्तुळ. तुम्ही कमालीचे शांत, संयमित आणि तणावमुक्त राहा. ग्रहमान असे सुचवत आहे की यावर्षी तुम्ही जितका इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न कराल, तितके सुख तुमच्या भोवती रेंगाळेल. पुरस्कार किंवा कौतुकाची अपेक्षा करण्यापेक्षा देण्याची वृत्ती ठेवा. यासाठी पैशांचीच गरज नाही, तर तुमचे 2 गोड शब्द किंवा वेळही पुरेसा आहे. हे वर्ष तुमच्यासाठी संघर्ष, कठोर परिश्रम, आव्हाने आणि यश यांचे संमिश्र मिश्रण असेल. एक कठीण टप्पा सुरुवातीला येईल, परंतु तो पार पडल्यानंतर अत्यंत सुखद फळे मिळतील. तुम्हाला एकाग्रता वाढवण्याची गरज आहे. नम्रता आणि कृतज्ञता हे गुण तुमच्या प्रगतीचा मार्ग सुकर करतील. जर तुम्ही पराभव पत्करून शांत बसलात तर हे वर्ष अधिक कठीण जाईल. म्हणून स्वतःला आव्हाने द्या. वाईट काळात आपली कौशल्य धारदार करा, जेणेकरून वेळ अनुकूल होताच तुम्ही बाजी मारू शकाल. कौटुंबिक पातळीवर वेळ आनंदाचा आहे. नातेवाईक तुमच्या वागण्याने प्रभावित होतील आणि त्यांच्याकडून तुम्हाला प्रेम
व आदराचे आमंत्रण मिळेल. घरात एखादे शुभ कार्य किंवा मंगल सोहळा संपन्न होण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंधाच्या बाबतीत हे वर्ष ऊर्जेने भरलेले असेल. प्रदेश प्रवासाचे प्रबळ योग आहेत. विशेषतः बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्यांना किंवा आयात निर्यातीचा व्यवसाय करणाऱ्यांना अनेक वेळा विदेश दौरे करावे लागतील. मात्र यामुळे खर्चात वाढ आणि शारीरिक थकवा जाणवेल. अनावश्यक प्रवास टाळून वेळेचे नियोजन करणे हिताचे ठरेल. पुरेशी झोप आणि योग्य निर्णय क्षमता तुम्हाला आजारांपासून लांब ठेवेल. मेष राशीतील जातकांसाठी मेचा महिना सामान्य मिळते जुळते परिणाम देणारा प्रतीत होत आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून 15 मे 2026 पर्यंत सूर्यग्रह तुमच्या पहिल्या भावात राहील. तथापि पहिल्या भावात सूर्याचे गोचर चांगले मानले जात नाही, परंतु पंचमेशचे उच्च असणे संतान व शिक्षण संबंधित बाबतीत थोडे चांगले परिणाम देऊ शकते. या काळात सूर्य तुम्हाला चांगल्या रूपात फळ देऊ शकतो. तसेच मंगळाचे गोचर 11 मे पर्यंत तुमच्या द्वादश भावात राहील आणि यानंतर मंगळ तुमच्या पहिल्या भावात जातील. मंगळाचे हे दोन्ही गोचर चांगले मानले जात नाही, परंतु आपल्याच राशीच्या पहिल्या भावात असण्याच्या कारणाने 11 मे नंतर परिणाम तुलनात्मक रूपात उत्तम होतील. बुध ग्रहाचे गोचर चांगले राहील. तसेच बृहस्पती देव आणि शुक्र ग्रह तुम्हाला मिश्रित परिणाम देऊ शकतो, तर शनिदेव कमजोर परिणाम देण्याची शक्यता आहे. राहू ग्रहाने अनुकूल आणि केतू देवाने अशुभ फळ मिळण्याची शक्यता आहे. मे मासिक राशी भविष्य 2026च्या नुसार हा महिना अधिकांश बाबतीत तुम्हाला मिळते जुळते परिणाम देऊ शकतो. 11 मे रोजी मंगळाने जन्म राशीत प्रवेश करणे हा एक अद्भुत बदल आहे. गेल्या महिन्यातील मानसिक निराशा दूर होईल आणि तुमच्यात नवीन उत्साह निर्णय घेण्याचे धैर्य निर्माण होईल. 15 मे नंतर सूर्य आणि बुधाने धनस्थानात प्रवेश केल्याने तुमचा बँक बॅलन्स वाढेल. जुनी येणी वसूल होतील. लग्नातील मंगळ प्रचंड ऊर्जा देत असला तरी तो अतिशय राग आणि हट्टीपणा देखील देईल. द्वितीय स्थानातील सूर्यामुळे शब्दावरून वाद होणार नाहीत याची काळजी घेतल्यास हा महिना यशाचा ठरेल. मेष राशीच्या लोकांसाठी मे 2026 हा महिना अनेक प्रकारे विशेष ऊर्जा आणि नवीन उत्साह देणारा आहे. गेल्या महिन्यात 12व्या भावातील शनी मंगळ युतीमुळे झालेला रुग्णालयाचा खर्च आणि मानसिक चिंता या महिन्याच्या सुरुवातीपासूनच हळूहळू कमी होतील. विशेषतः 11 मे रोजी तुमचा राशीस्वामी लग्नेश मंगळ स्वतःच्या मेष राशीत प्रवेश करत आहे, जे एका प्रबळ राजयोगाचे संकेत देते. तथापि ग्रहांच्या कृपेचे यशात रूपांतर करण्यासाठी महिन्याच्या पूर्वार्धातील राग आणि उत्तरार्धातील तुमची बोलण्याची पद्धत नियंत्रणात ठेवणे हे या महिन्यातील तुमच्या समोरील मुख्य आव्हान आहे. आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करू शकता. तुमच्या जीवनसाथीसोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकता आणि अपेक्षा आहे की ही योजना यशस्वी होईल. अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमात भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. करिअर नियोजन हे खेळाइतके महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ यांचा समतोल साधा. तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत तुमचे काही मतभेद होतील. तुमची स्थिती काय आहे, तुम्हाला काय म्हणायचे आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला सांगण्यात अडचणी येऊ शकतात. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमवण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल.
आजच्या दिवशी धर्मदाय आणि सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षण वाटू शकते. तुम्ही या उदात्त कारणासाठी वेळ दिलात तर खूप मोठा बदल घडू शकतो. गेल्या बऱ्याच काळापासून कामाच्या तणावामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यावर परिणाम होता होता, पण आज या सगळ्या तक्रारी दूर होतील. तुमचा भाग्यांक आहे 6. भाग्यरंग पारदर्शक आणि गुलाबी. उपाय: कौटुंबिक सुख मिळवण्यासाठी गोशाळेत 1 किलो धान्य दान करा. पुढची नशीबवान राशी आहे सिंह राशी. सूर्य स्वतः सिंह राशीचा स्वामी असल्यामुळे हे विशिष्ट गोचर तुमच्यासाठी खूप विशेष मानले जाते. या काळात सूर्य तुमच्या गोचर कुंडलीतील कर्मभावातून गोचर करेल. त्यामुळे या काळात करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. पदोन्नती किंवा नवीन व्यावसायिक संधी मिळवण्याची शक्यता आहे. तुमचा सामाजिक दर्जा आणि आदर वाढेल आणि तुमच्या नेतृत्व गुणांचे कौतुक होऊ शकते. सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांना या काळात महत्त्वपूर्ण लाभ मिळण्याची शक्यता आहे. शिवाय बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे अखेर पूर्ण होण्याची चिन्हे दिसत आहेत. या व्यतिरिक्त व्यावसायिक या काळात एक मोठा व्यावसायिक करार निश्चित करून आपल्या व्यवहाराचा विस्तार करू शकतात. राहू सप्तम भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला सल्ला दिला जातो की कामासोबतच आपल्या आरोग्याला उत्तम बनवण्यासाठी काही वेळ नक्की काढा, कारण ही वेळ तुमच्या आरोग्यासाठी उत्तम दिसत आहे. यासोबतच या सप्ताहाच्या मध्यभागात तुमच्यावर कामाचा बोजा वाढू शकतो, परंतु तुम्ही आपल्या डोक्यावर या कार्यक्षेत्राचा दबावाची हमी होऊ देणार नाही. या सप्ताहात योग बनत आहेत की तुमचे काही उपकरण किंवा इलेक्ट्रॉनिक सामान किंवा कुठल्या प्रकारचे गॅजेट खराब होईल, ज्यावर तुम्हाला आर्थिक योजनेच्या बाहेर जाऊन आपले अतिरिक्त धन खर्च करावे लागू शकते. अशात तुमच्यासाठी हे चांगले आहे की सुरुवातीपासून आपल्या सामानाची काळजी घ्या. जर तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रात अथवा आपल्या शिक्षणाच्या बाबतीत कुटुंबापासून दूर राहता तर बऱ्याच प्रमाणात तुम्हाला या सप्ताहात या समस्यांनी मुक्ती मिळू शकेल. सोबतच तुम्ही आपल्या वाणीच्या बळावर या काळात लोकांना आपले बनवाल आणि त्यांच्या मनात प्रत्येक मतभेद दूर करून शांतता आणि सद्भाव स्थापित करण्यात यशस्वी व्हाल. या सप्ताहात शक्यता आहे की कार्यक्षेत्राचे काही कार्य पूर्ण करण्यात तुम्हाला चिंता होईल, परंतु तुमचे वरिष्ठ देवदूतांसारखा व्यवहार करून तुम्हाला प्रत्येक समस्यापासून आराम देऊ शकाल. यासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच आपल्या समस्यांच्या बाबतीत अवगत राहून त्यांचा सहयोग घेण्याची आवश्यकता असेल. ह्या सप्ताहात तुमच्यासाठी सामान्यपेक्षा कमी चांगला राहणार आहे, कारण या वेळात अभ्यासाच्या प्रती तुमचा निष्काळजीपणा, तुमची पूर्वीची कठीण मेहनत आणि तुमच्या बऱ्याच प्रयत्नांना विफल करू शकते. अशात स्वतःला दुसऱ्यांच्या समोर मूर्ख सिद्ध करण्यापासून बचाव करा. यावेळी तुम्ही आपल्या प्रियतमसोबत उत्तम वेळ घालवू शकाल. त्यांच्यासोबत दूर फिरायला जाण्याचेही योग बनतील आणि तुम्ही आपल्या नात्यामध्ये गोडवा ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न कराल. तथापि यासाठी तुम्हाला कमी प्रयत्नानंतरच यश प्राप्ती होऊ शकेल. या सप्ताहात तुमच्या जीवनसाथीचे तुमच्या कुटुंबाच्या प्रती काळजाचा व्यवहार तुम्हाला गर्वाचा अनुभव देईल, कारण या काळात तुम्ही जेव्हाही आपल्या साथीला घरातील मोठ्या समस्याच्या सातत्याने सेवा करताना पाहिले तर तुमचे आकर्षण त्यांच्याप्रती अधिक वाढू शकते. नियमित 11 वेळा ओम भास्कराय नमः
असा जप करा. सिंह राशींच्या जातकांसाठी हा आठवडा मध्यम राहील. आरोग्य कसे सुधारता येईल यावर विचार करा. आर्थिक बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे. उत्पन्न कमी राहू शकते, पण खर्च वाढतील. व्यावसायिकांसाठी वेळ अत्यंत चांगला आहे. सरकारी क्षेत्राची मदत घेऊन व्यवसाय वाढू शकता. नोकरी करणाऱ्यांना नवीन आणि चांगल्या संधी मिळू शकतात. प्रेमसंबंधात काही अडचणी येऊ शकतात. जर कोणाबद्दल भावना असतील तर सध्या व्यक्त करू नये. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या आरोग्यामुळे चिंता वाढू शकते. शिक्षणाच्या बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे. अभ्यासात मन विचलित होऊ शकते. सिंह राशीसाठी हे वर्ष आश्चर्याचा धक्का देणारं ठरेल. हे एक विलक्षण आणि ॲक्शन ओरिएंटेड वर्ष असेल. तुम्ही गेल्या काही काळापासून ज्या स्वप्नांचा पाठलाग करत होता ती पूर्ण होण्याची वेळ आली आहे. तुमच्या जुन्या रणनीती आणि अनुभव आता कामाला येतील. कार्यक्षेत्रातील तुमची कार्यक्षमता तुम्हाला प्रगतीचे नवे मार्ग दाखवेल. प्रत्येक दिवसाचा हिशोब ठेवा आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. वर्षाच्या सुरुवातीच्या 2 महिन्यात संधी हुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. दुसऱ्यांच्या वादात पडणे टाळा, अन्यथा विनाकारण अडचणीत या. सुरुवातीचे काही महिने गेल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने झुकेल. आध्यात्मिक कामातून उत्पन्नाचे साधन निर्माण होऊ शकते. प्रेमसंबंधाच्या बाबतीत मात्र सावधानता बाळगा. एकमेकांपेक्षा जास्त ठिकाणी मन गुंतवणे नुकसानकारक ठरेल. कुटुंबापासून दूर जावे लागल्यास ती भावना मनावर हवी होऊ देऊ नका. आपल्या कर्तृत्वाचा गाजावाजा करण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करून दाखवा. नोकरीनिमित्त परदेश प्रवास लाभदायक ठरेल. मात्र केवळ फिरण्याच्या उद्देशाने परदेशात जाणे आरोग्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते. मोठ्या आजारांपासून सावध राहा. यावर्षी धार्मिक मर्यादांचे पालन करा, अन्यथा सामाजिक रोषाला सामोरे जावे लागू शकते. आपल्या कमाईतील काही हिस्सा दानधर्मासाठी वापरा. यामुळे तुम्हाला आंतरिक सुख मिळेल. या महिन्यात सूर्यग्रह तुमच्या भाग्य तसेच कर्मभावात राहील. या दोन्ही स्थितीला अनुकूल मानले जाईल. तथापि महिन्याच्या पहिल्या भागात सूर्यदेव उच्च आणि दुसऱ्या भागात दशम भावात राहील. अशात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. मंगळ देव महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या 8व्या भावात राहील, जी चांगली स्थिती सांगितली जाऊ शकत नाही. तसेच 11 मे नंतर मंगळ तुमच्या भाग्य भावात येईल, जे तुलनात्मक रूपात उत्तम स्थिती सांगितली जाईल. बृहस्पती देव तुमच्या लाभ भावात आणि आपल्याच नक्षत्रात राहतील. याला एक अनुकूल स्थिती सांगितली जाईल. अशात बृहस्पती देव तुम्हाला बरेच चांगले परिणाम देतील. अशा प्रकारे शुक्रपासून तुम्ही बऱ्याच प्रमाणात अनुकूल प्रमाणांची अपेक्षा ठेवू शकता. तथापि इतर ग्रह तुम्हाला शुभ फळ प्रदान करू शकतात. अशा प्रकारे हा महिना ठीकठाक राहील, परंतु नंतर तुम्हाला काही बाबतीत सावधानी बाळगावी लागेल. सिंह राशीतील जातकांसाठी वर्ष 2026 मिळते जुळते राहू शकते. विशेष करून वर्षाचा पहिला हिस्सा अपेक्षाकृत अधिक चांगला राहील. करिअरच्या क्षेत्रात या वर्षी तुम्हाला थोड्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो, परंतु या बांधांना पार केल्यानंतर तुम्हाला आपल्या मेहनतीच्या अनुरूप परिणाम मिळू शकतील. आर्थिक जीवनासाठी वर्षाचा पहिला भाग न फक्त कमाईच्या बाबतीत तर बचतीच्या दृष्टिकोनाने हे चांगले सांगितले जाईल.
तसेच या वर्षीचा दुसरा हिस्सा तुमच्यासाठी अधिक खर्च घेऊन येऊ शकतो. हा काळ भूमी, भवन आणि वाहना घेण्यासाठी मन बनवत असणाऱ्या जातकांसाठी इतका चांगला नाही. शिक्षणाच्या दृष्टीने वर्षाचा पहिला हिस्सा या राशीतील विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला आहे, तर वर्षाचा दुसरा हिस्सा घरापासून दूर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शुभ राहील. तसेच सिंह राशीतील इतर विद्यार्थ्यांना थोडे कमजोर परिणाम मिळू शकतात. प्रेम जीवनासाठी वर्षाचा पहिला हिस्सा अनुकूल आणि दुसरा हिस्सा इतका चांगला राहू शकत नाही. अशी स्थिती विवाह आणि वैवाहिक जीवनाच्या जोडलेल्या बाबतीतही पाहायला मिळू शकते. कौटुंबिक जीवनासाठी हे वर्ष ना अधिक चांगले ना अधिक वाईट सांगितले जाऊ शकते. राशी भविष्य 2026च्या नुसार या जातकांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण या वर्षी तुमचे आरोग्य कमजोर राहण्याची शक्यता आहे. 11 मे रोजी योगकारक मंगळ 8वे घर सोडून 9व्या भावात प्रवेश करत असल्यामुळे आतापर्यंतचे अडथळे आणि आरोग्याच्या समस्या नाहीशा होतील. नशीब साथ देईल. 15 मे पासून लग्नेश सूर्य कर्मस्थानात 10वे घर वृषभ राशीत प्रवेश करत असल्यामुळे तुमच्यातील नेतृत्व गुण वाढतील. कार्यालयात निर्विवाद अधिकार प्राप्त होईल. लाभस्थानातील 11वे घर गुरु आणि शुक्राची युती व्यवसाय आणि आर्थिक क्षेत्रात अद्भुत लाभ आणि इच्छापूर्ती देईल. सिंह राशींच्या लोकांसाठी मे 2026 हा अत्यंत उत्साहवर्धक आणि आनंदाचा महिना म्हणता येईल. अष्टम स्थानात 8वे घर संचार करत असलेल्या शनीमुळे तुम्ही जे मानसिक आणि शारीरिक ताण अनुभवत आहात ते या महिन्यात बरेचसे दूर होतील. विशेषतः 11 मे रोजी भाग्याधीश मंगळ स्वतःच्या मेष राशीत प्रवेश करणे आणि त्यानंतर 15 मे रोजी तुमचा राशी स्वामी सूर्य दशम भावात स्थानात दिग्बल प्राप्त करणे तुम्हाला यशाच्या मार्गावर नेईल. महिन्याच्या पूर्वार्धात थोडी काळजी घेणे आवश्यक असले तरी उत्तरार्धात मात्र तुमचे वर्चस्व राहील. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. पालकांचे आरोग्य सुधारेल आणि ते तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतील. रोमांसाठी दिवस चांगला आहे. व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी घडणाऱ्या घटना एकाच वेळी चांगल्या आणि निराशाजनक असतील, त्यामुळे तुम्ही गोंधळून आणि थकून जाल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आज पुन्हा प्रेमात पडाल, कारण तो यासाठी फारच लायक आहे. तुमचा भाग्यांक आहे 5. भाग्यरंग हिरवा आणि आकाशी. उपाय पुरस्कृत कार्य व्यावसायिक जीवनासाठी वाहत्या पाण्यात कोळशाचे 8 भाग करून वाहून द्या. तिसरी आणि शेवटची भाग्यवान राशी आहे कन्या राशी. कन्या राशींच्या लोकांसाठी सूर्याचे हे गोचर भाग्य घेऊन येऊ शकते. याचे कारण असे की सूर्य तुमच्या राशीनुसार भाग्याचे स्थान असलेल्या 9व्या स्थानातून गोचर करत आहे. त्यामुळे या काळात प्रदेश प्रवासाच्या किंवा लांबच्या प्रवासाच्या संधी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याची शक्यता आहे. तुमची धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यामधील आवड वाढेल. नवीन करिअरच्या संधी निर्माण होऊ शकतात आणि व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे. या व्यतिरिक्त सूर्य तुमच्या राशीनुसार 12व्या स्थानाचा नैसर्गिक स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. इतकेच नाही तर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला आदर व प्रसिद्धी मिळू शकते. बृहस्पती 10व्या भावात असण्याच्या कारणाने हा सप्ताह आरोग्याच्या बाबतीत खूप चांगला सांगितला जाऊ शकतो. या काळात आरोग्याच्या प्रती तुमचे सातत्य तुमच्या बऱ्याच आजारांपासून
आराम देण्यात कारगर सिद्ध होईल. अशात योग व व्यायामात कमी आणू नका आणि जितके शक्य असेल हिरव्या पालेभाज्या खा. या सप्ताहात तुम्हाला आर्थिक जीवनात भाग्याची साथ मिळेल. परंतु तुम्हाला या काळात काहीही गुंतवणूक करायची आहे तर वास्तविकतेचे आकलन करा आणि त्यानंतर गुंतवणूक करा, अथवा आपले धन अटकू शकते. या सप्ताहात घरातील सदस्यांसोबत बाहेर जेवण्यासाठी जाणे किंवा सिनेमा पाहायला जाणे तुम्हाला आराम देईल आणि आनंदीही बनवेल. सोबतच जे तुम्हाला आवडतात त्याच्यासोबत या काळात भेटीची देवाणघेवाण करण्यासाठी हा सप्ताह विशेष चांगला राहणार आहे. 7व्या भावात शनी असण्याच्या कारणाने कार्यस्थळी दुसऱ्यांच्या प्रती तुमची हीन भावना तुमच्या मनात बऱ्याच आशंका निर्माण करू शकते. यामुळे तुम्ही प्रत्येकाला शंकेच्या दृष्टीनेच बघा. यामुळे तुम्ही त्यांचे समर्थन मिळवण्यापासून वंचित कराल. सोबतच यामुळे करिअरमध्ये पुढे जाण्याची गतीही प्रभावित होईल. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना या सप्ताहात आपल्या शिक्षक आणि अविभागांचे सहयोग मिळू शकेल. अशा तुम्हाला सल्ला दिला जातो की आपल्या प्रत्येक संकोचाला दूर करून आपल्या शिक्षकांची मदत घेत राहा. या आठवड्यात आपण आतापर्यंत ज्या प्रेम जीवनाबद्दल पूर्णपणे निष्काळजी होते त्याबद्दल गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. कारण अशी भीती व्यक्त केली जात आहे की आपल्या आणि आपल्या प्रेमीच्या दरम्यान आपल्या कुटुंबाची अचानक एंट्री केल्याने आपल्या नात्यात तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. शक्य तितके आपल्या कुटुंबास आपल्या प्रेमसंबंधाच्या गोष्टीबद्दल सांगू नका. या आठवड्यात जोडीदारास आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. परंतु हळूहळू परिस्थिती समजून घेतल्यास साथी अखेरीस त्या समस्यांमधून स्वतःचा मार्ग शोधू शकेल. म्हणून आपण या प्रकरणापासून दूर राहावे. बुधवारी बुध ग्रहासाठी यज्ञ हवन करा. कन्या राशींच्या जातकांसाठी हा आठवडा चांगला राहील. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी स्वतःची काळजी घ्या. आर्थिक स्थिती चांगली राहील, पण खर्च करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. व्यावसायिकांसाठी वेळ अनुकूल आहे. व्यवसाय वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. नोकरी करणारे जातक कामात शहाणपणाने निर्णय घेतील. प्रेमसंबंधासाठी आठवडा उत्तम आहे. प्रिय व्यक्तीसोबत आनंदात वेळ घालवा. वैवाहिक जीवन चांगले राहील, पण काही कारणामुळे वाद होऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी वेळ ठीक आहे. अभ्यासात मन लागेल आणि स्पर्धा परीक्षांसाठी चांगली तयारी करून यश मिळू शकते. कन्या राशीच्या जातकांसाठी हे वर्ष मध्यम फलदायी असेल. खाजगी जीवन, करिअर आणि मालमत्ता या 3 आघाड्यांवर तुम्हाला थोडे सावध राहावे लागेल. जीवनातील जवळपास सर्वच क्षेत्रात नवीन बदल घडतील जे तुमच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असतील. लक्षात ठेवा, कष्ट हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आळस झटकून आत्मविश्वास आणि धाडसाने पुढे जा. भीतीवर विजय मिळवाल तरच हे वर्ष तुमचे असेल. संघर्ष असूनही अनेक प्रसंगी तुम्हाला तुमच्या यशाचा अभिमान वाटेल. तुमची प्रगती केवळ भौतिक नसेल तर आध्यात्मिकही असेल. घरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होईल किंवा तीर्थयात्रेचे योग येतील. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या अनुभवाचा तुम्हाला मोठा फायदा होईल. आर्थिकदृष्ट्या
हे वर्ष थोडे खर्चिक असेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्यासाठी मोठा खर्च करावा लागू शकतो. अचानक येणारे खर्च तुमचे बजेट कोलमडू शकतात. कधीकधी तुम्हाला एकाकी वाटेल, पण या एकांतातच तुम्हाला स्वतःची ओळख पटेल. यावर्षी सरकारी योजनेतून घर किंवा फ्लॅट घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. परदेशात जाण्याच्या प्रयत्नात अडथळे येऊ शकतात, जे तुमच्या संयमाची परीक्षा घेतील. सोशल मीडियावर काहीही पोस्ट करताना काळजी घ्या. तुमची प्रतिमा मलिन होण्याचा धोका आहे. लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील, ज्यामुळे तुमची लोकप्रियता वाढेल. या महिन्यात सूर्यग्रहाची गोचर तुमच्या 18व्या तसेच भाग्यभावात असेल. या दोन्ही भावात सूर्याची स्थिती चांगली मानली जात नाही. तथापि अष्टम भावाच्या तुलनेत भाग्यभाव अधिक चांगले सांगितले जाईल, कारण अष्टम भावात सूर्य उच्च अवस्थेत आणि नवम भावात समराशीमध्ये राहील. अशा स्थितीमध्ये या दोन्ही स्थिती मिळते जुळते परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तसेच मंगळ महाराज 11 पर्यंत तुमच्या सप्तम भावात शनीसोबत राहील, ज्याला अनुकूल स्थिती म्हटली जात नाही. यानंतर मंगळ 8व्या भावात जातील आणि याला चांगले मानले जाऊ शकत नाही. आपल्या राशीमध्ये असण्याच्या कारणाने मंगळदेव काही बाबतीत तुम्हाला चांगले परिणामही देऊ शकेल, म्हणून सकारात्मक अपेक्षा ठेवली नाही पाहिजे. तसेच बुध ग्रह 15 मेपर्यंत तुमच्या 8व्या भावात राहतील आणि या भावात बसून हे तुम्हाला शुभ फळ प्रदान करतील. अंततः बुध ग्रहाने 15 मेपर्यंत अनुकूल आणि यानंतर ठीकठाक परिणामाची अपेक्षा केली जाऊ शकते. अशा प्रकारे मे 2026 कन्या राशीतील जातकांसाठी मिळते जुळते राहील. कन्या राशीतील जातकांसाठी हे वर्ष 2026 मिळते जुळते राहू शकते. हे वर्ष काही बाबतीत चांगले आणि काही बाबतीत कमजोर परिणाम देऊ शकते. अशा प्रकारे हे वर्ष तुमच्यासाठी मिश्रित राहू शकते. कार्यक्षेत्रात या जातकांना विचारपूर्वक काम करण्याने कार्यात यशप्राप्ती होईल. तसेच आर्थिक जीवनही अनुकूल राहण्याची शक्यता आहे. भूमी, भवन आणि वाहन घेण्याच्या बाबतीत विचार करत असलेल्या जातकांसाठी वेळ चांगली सांगितली जाते. शिक्षणाविषयी बोलायचे झाले तर शिक्षणाच्या संबंधात विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीच्या अनुरूप परिणाम मिळत राहतील. प्रेम जीवनासाठी वर्षाचा दुसरा हिस्सा अधिक चांगला राहील. सोबतच विवाह आणि वैवाहिक जीवनाच्या संबंधित बाबतीत वर्षाचा दुसरा हिस्सा शुभ राहील. परंतु नोव्हेंबर-डिसेंबरच्या महिन्यात तुम्हाला खाडे सांभाळून चालावे लागेल, कारण हे 2 महिने तुमच्यासाठी कमजोर राहू शकतात. कौटुंबिक जीवन सुखशांतीने पूर्ण राहील आणि काही समस्या होणार नाही. परंतु स्वास्थ्य क्षेत्रात तुम्हाला यावर्षी समस्यांचा सामना करावा लागू शकतो, म्हणून आपल्या आरोग्याच्या प्रती जागरूक राहावे लागेल. 14 मे रोजी कर्मस्थानात होणाऱ्या शुभ शुक्र गुरु युतीमुळे व्यावसायिक जीवनात तुम्हाला निर्विवाद आदर आणि उच्च पदे मिळतील. 11 मे रोजी स्वराशीचं मंगळ अष्टम स्थानात प्रवेश करत असल्यामुळे वाहन अपघात, शस्त्रक्रिया किंवा अकारण राग येऊ शकतो. संयम बाळगणे जीवदान देणारे ठरेल. 15 मेपासून भाग्यस्थानात सूर्य आणि बुधाचे गोचार असल्यामुळे नशीब साथ देईल. तीर्थयात्रा आणि लांबचे प्रवास यशस्वी होतील. कन्या राशींच्या लोकांसाठी मे 2026 हा महिना एका बाजूला करिअरमध्ये सर्वोच्च शिखर, तर दुसऱ्या बाजूला वैयक्तिक आणि आरोग्याच्या बाबतीत काही आव्हाने एकाच वेळी देणारा महिना आहे. गेल्या महिन्यात 7व्या भावातील ग्रहयुद्ध संपल्यामुळे भागीदारीतील वाद शमतील. मात्र 11 मे रोजी मंगळ अष्टम स्थानात मेष राशीत स्वराशीत प्रवेश करत असल्यामुळे आरोग्याच्या बाबतीत काही काळजी घेणे आवश्यक आहे. पण आनंदाची बातमी म्हणजे 14 मे रोजी शुक्र कर्मस्थानात आणि 15 मे रोजी सूर्य भाग्यस्थानात गेल्यामुळे तुमची कीर्ती 4ही दिशांना पसरेल. महिन्याचा उत्तरार्ध अत्यंत शुभ राहील. तुमचे कुटुंब तुमच्याकडून जरुरीपेक्षा खूप अधिक अपेक्षा ठेवेल, त्यामुळे तुम्ही वैतागून जाल. तसे तर आपला पैसा दुसऱ्यांना देणे कुणाला आवडत नाही, परंतु आज तुम्ही कुणी गरजूला पैसा देऊन आनंदाचा अनुभव कराल. शाळकरी
प्रकल्पांसंबंधी धाकटे तुमच्याकडे सल्ला मागतील. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. प्रलंबित कामामुळे प्रचंड व्यस्त व्हाल, त्यामुळे आराम करायला आज फुरसत मिळणार नाही. दूरस्थ ठिकाणाहून एखादी चांगली बातमी संध्याकाळी उशिरापर्यंत येण्याची शक्यता आहे. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल. तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे. तुमचा भाग्यांक आहे 4. भाग्यरंग चॉकलेटी आणि करडा. उपाय: आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर सूर्यस्नान अंघोळीच्या पाण्यात गहू, साबूत, मसूर, लाल कुंकू टाकून करा. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी राशी भविष्य व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.